हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. मीनाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण भेंडीची भाजी. त्यासाठी कांदा आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे मी. तर आता आपण एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल घेऊन त्याच्यामध्ये आपण कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने मी कांदा आणि हिरवी मिरची चिरून घेतलेलं होतं गाईज. जर त्याच्यामध्ये तुम्हाला जर लसूण ॲड करायचं असेल तर तुम्ही लसूणही टाकू शकता. तर गाईस, आपण आता कांदा भाजून होण्यासाठी थोडं मीठ टाकणार आहोत. तर आता मी मीठ टाकून घेते, जेणेकरून कांदा लवकर लाल होईल म्हणून मीठ टाकून घ्यायचं असते. तर मीठ टाकून झाल्यानंतर कांदा लवकर भाजून होतो. तर गाईस, या पद्धतीने आपण कांदा भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हळद टाकतोय आपण. हळद ॲड करून झाल्यानंतर चांगल्यापैकी त्याला खालीवर करून घ्यायचं आहे, मिक्स करून. आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला भेंडी टाकायची आहेत आता. तर गाईज, मी ते भेंडी टाकून घेते. तर भेंडी टाकून झालेलं आहे. भेंडीसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खालीवर करून घ्या ह्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने खालीवर करून भेंडी आणि आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आता. कारण तो मिक्स होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता झाकण लावून ठेवा गाईस. तर झाकण एक 5 मिनिटासाठी आपण लावून ठेवलेलं आहे आणि आता आपली भेंडी तयार झालेली आहे. तर भेंड्याची भाजी तयार झालेली आहे गाईस. तर आता आपण त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं शेंगदाण्याचे कूट पण टाकलेलं आहे. आणि नंतर मी शेवटला कोथिंबीर ॲड करते त्याच्यामध्ये. भेंड्याच्या भाजीमध्ये आपण शेवटला कोथिंबीरसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. तर आता मी कोथिंबीर टाकून घेते. हे पहा, या पद्धतीने कोथिंबीर टाकून घेतला मी. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर त्याला परत मिक्स करून घेतलं चांगलं. आणि आता आपली भेंडीची भाजी रेडी झालेली आहे गाईस. कसं वाटलं तुम्हाला माझ्या भेंडीच्या भाजीचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका गाईस. तुमची सपोर्टीची खूप गरज आहे मला. तर असंच सपोर्ट करत जा गाईस. थँक्यू फॉर वॉचिंग गाईस. आजसाठी एवढंच होतं. तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगितलं तर नक्की नवीन व्हिडिओ बघायला मिळेल गाईस.